सांगतो ज्या समाजासाठी ज्ञानोबराय म्हणतात की आम्ही ज्या समाजासाठी या मृत्यू लोकात आलोय, ज्यांच्या उद्धारासाठी आम्ही इथं आलोय, त्या लोकांनी आम्हाला मधुकरी सुद्धा देऊ नये. मग ज्ञानोबरायाने ताटी लावली. काय लावली? ताटी लावली. निवृत्तीनाथ दादा विचार करतात काय करावं, काय झालं असेल ज्ञानोबरायाला. सोपान काका विचार करतात. सोपान काकाने सांगून सुद्धा ज्ञानदादा ऐकत नाही. निवृत्तीदादानं ऐकून सांगून सुद्धा ज्ञानदादा ऐकत नाही. त्यावेळेस 5 वर्षाच्या मुक्ताई गेल्या आणि ज्ञानदादाला सांगतात, ज्ञानदादा, ओ ज्ञानदादा, तुमचा आणि आमचा जन्मच लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालाय. योगी पाव न मनाचा साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा. मुक्ताईने ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञानदादा, योग्याचा जन्म हा समाजाचा त्रास सहन करण्यासाठी. तरी ज्ञानोबराय 1 नाही 2 नाहीये 5 वर्षाच्या चिमुकलीने ज्ञानदादाला सांगा, ज्ञानदादा, ओ ज्ञानदादा, तुमचा आणि आपला जन्म लोकांचा त्रास सहन करण्यासाठी झालेला आहे. एवढं सांगून ज्यावेळेस माझे ज्ञानदादा दार उघडत नाहीये, त्यावेळेस माझ्या मुक्ताईने ज्ञानदादाला जो उपदेश केलाय, काय उपदेश केलाय ज्ञानदादाला? मुक्ताई अभंगाच्या पहिल्या संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, संत तोची पहिल्या चरणामध्ये माझ्या मुक्ताईने सांगितलंय, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ए बाबा नो, त्याला संत म्हणा की ज्याच्या अंगी दया आहे, क्षमा आहे. आज संतांची व्याख्या खूप वेगळी झालेली आहे महाराज. ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो सगळ्यात मोठा संत, ज्याची फी जास्त तो सगळ्यात मोठा संत, असं नाही आहे महाराज. दाढीवरण ढेरीवरण गाडीवर कोण आलाय संत म्हणत जाऊ नका. अरे आसवाला सुद्धा हात केस आहे, मग तुम्ही त्याला संत म्हणणार आहे का? नाही नाही, अजिबात नाही आहे. काय झालंय माहिती आहे का, संत कालही होते, संत आजही आहे आणि संत उद्याही आहे. पण संतांना दाबून जनतांची संख्या जास्त झालेली आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, पोटाची थळगी भरण्यासाठी, स्वतःचा संसार मोठं करण्यासाठी संतांचं पांघरून काही काही जनतांनी घेतलं. त्याच्यामुळे संतांची नावं खराब होतात महाराज. पंढरपूरच्या वारीच्या अगोदर जळगाव जिल्ह्यात एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. कीर्तनाला गेलो, पुण्यतिथीचं कीर्तन होतं आणि कीर्तन संपल्यानंतर ज्या माणसाकडे कीर्तन होतं तो मनुष्य श्रीमंत माणूस होता. 6-7 एकर जमीन होती. त्यांना म्हणलं, पाटील, ओ पाटील, चला ना पंढरपूरला, खूप चांगलं वातावरण असतो, या पंढरपूरला चला, खूप सुंदर वातावरण आहे. अहो 70-70, 80-80, 90-90 वर्षाचे माणसं सुद्धा
तरुण वर्षाच्या पोराच्या सारखं नाचता चला एकदा. मी खूप पंढरपूरचं वर्णन केलं. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीरण, ऐसे विठेवर उदंड पाहिले, उदंड ऐकेले. त्यांनी माझं ऐकलं. म्हणे महाराज मला 15 दिवस तर चालणं होणार नाही, पण 1 दिवस मी सोहळा पाहण्यासाठी येतो. ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रस्थानच्या दिवशी तो आला आणि ते सगळं वातावरण पाहिल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. तो म्हणला महाराज मी आता इथून पुढं तुमच्यासोबत 15 दिवस चालणार, मी घरी जाणार नाहीये. मुक्काम दर मुक्काम करत आम्ही पंढरपूरला पोहोचलो. दशमीच्या दिवशी पोहोचलो. एकादशी दिवशी सकाळी 4 वाजता उठला आणि मला म्हणे महाराज मी चंद्रभागेच्या स्नानावर चाललो. म्हणलं इतकी गडबड करू नको, धावपळ करू नको. का खूप गर्दी असते, तुला सवय नाही. तो म्हणे महाराज आपल्या दिंडीतल्या 70, 80 वर्षाच्या म्हाताऱ्या चालल्या, मी तर तरुण आहे. म्हणलं जा. मग खरं सांगा 500 एकर जमीन ज्या माणसाकडे, तो पंढरपूरला येताना काही 2000 घेऊन आला असेल का महाराज? 2 लाख रुपये सोबत घेऊन आला. मग त्यानं म्हणावं ना महाराज ही पिशवी माझ्याजवळ ठेवा, ही बंडी माझ्याजवळ. तसंच गेलं आणि जसं गेलं तसे कपडे काढून असे साईडला ठेवले. डुबकी मारूस तर एका धोत्रावल्याची पिशवी पळवली. ते अंडरवेलवरच माझ्याकडे आलं. 140च्या पुढं ताप गेला होता त्याचा. नुसतं माझ्याकडे पाहत होता आणि माझ्याकडे पाहून म्हणे महाराज म्हणे काय सगळ्याच्या नादी लागो पण तुमच्यासारख्या लोकांच्या नादी लागू नाही म्हणे. आणि मी म्हणलं झालं काय? काय बोंब पाडली हो म्हणे आमच्या गावात कीर्तनाला. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीरण, पंढरीचा महिमा सांगू लागले आणि पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अहो महाराज एका टिळ्यावाल्यानं, एका धोत्रावाल्यानं, एका टोपीवाल्यानं माझी पिशवी पळवली हो. मी पाटलाला सांगितलं, म्हणलं पाटील वारकरी कशाला चोऱ्या करतील हो? आता चोर वारकरी झाले, त्यात वारकऱ्यांचा काय दोष आहे महाराज? बरोबर आहे का नाही? वारकरी कधी चोऱ्या करतच नाही. आता चोर वारकरी झाले, त्यात वारकऱ्यांचा काही दोष नाही. म्हणून खरं सांगू का, संत कालही चांगले होते, संत आजही चांगले आणि संत उद्याही चांगले. फक्त संतांच्या नावाखाली जनतांची संख्या जास्त झाली म्हणून त्रास आहे. विठाला 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 विठाला. म्हणून आपण सुद्धा, माझी सर्वांना विनंती आहे, संत ओळखत असताना, संताची पारख करत असताना कधीतरी काही गोष्टीचा विचार करा. संतांचे लक्षणं सांगत असताना तुकोबराने 2 प्रमाण खर्च. दोन्ही दिसती सारखी वर्मजानी शिट्टी मारतोय माईक कोणता तरी नीट बघ. वर्मजानी तो पारखी, वर्मजानी तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वर्मजानी तो पारखी, वर्मजानी तो पारखी. लक्षणं सांगितले. त्याचे संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना नामस्मरणा वाचून या दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी बैसल असे ही संतांचे लक्षण आहे. म्हणून मुक्ताईने अंदाजाला सांगते, संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. अहो किती दया आहे. ज्या विसोबा खेचराने ज्ञानोबरायला मांडे भासण्यासाठी मडकं दिलं नाहीये. विसोबा खेचराकडे गेले, काका ओ काका, मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली, मडकं तर दिलंच नाही हो. ज्ञानोबरायच्या छातीत लात मारली. काय नव्हतं करतायत माझ्या ज्ञानोबरायला? अरे जे ज्ञानोबरायनी कृपा केल्यानंतर रेडा रुग्वेत बोलू शकतो, 1 निर्जीव भिंत चालू शकते, 2 मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो, 3 स्त्रीचा पुरुष करू शकता, 4 स्वतःच्या पाठीवर मांडे भाजण्याची ताकद ज्या ज्ञानोबरायची आहे. त्या ज्ञानोबरायने जर विसोबा खेचराकडे पाहिलं असतं तर विसोबा खेचर नावाची व्यक्ती जळून भस्म झाली असती महाराज. पण खरं सांगू का, साधू संतांचा स्वभाव दयानिधी. संत ते दयाने, संत ते दयाने, असंत ते दयाने.
अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये क्षमा आहे त्याला साधू म्हणा. किती दया असावी. सर्वा भूती दया, अरे वा. सर्वा भूती दया, 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 सर्वा भूती दया. हरी साधू म्हणावे ऐसिया, 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 सर्वा भूती दया, सर्वा भूती दया, सर्वा भूती दया, सर्वा भूती दया. सर्वाभूती दया. सर्वांच्या भूती ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे. किती दयेचं उदाहरण सांगायचं. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. लक्ष द्या माझ्याकडे तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही काल एवढे हसले ना, आता तुम्हाला थोडं जड झालं, पण ताण नका घेऊ. शेवटचे 15 मिनिटात आपण ते क्लिअर करून घेऊ. बरोबर आहे का नाही. अजून 15 मिनिटं ऐका. अभंग सोडू द्या, नंतर ते आहेच महाराज. आता दुकान म्हणल्यानंतर भेळ ठेवूनच आहे. दुकान म्हणल्यानंतर चॉकलेट ठेवूनच आहे. सगळं माल आहे आपल्या. आपल्या दुकानातून कोणताच माणूस कधी खाली जात नाहीये. पण थोडं ऐका ना, ही बी ऐकायची सवय ठेवा. विठ्ठल 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 सर्व कौरव मेलेले, दुर्योधन रणांगणात पडलेला आहे. अश्वत्थाम्या भेटण्यासाठी जा गेला. ए मित्र दुर्योधना, ए दादा कोणी केली तुझी अवस्था. दुर्योधनाच्या डोळ्याला धारा लागल्याने अश्वत्थाम्याला सांगतो, अश्वत्थाम्या माझे 100 भाऊ मेले, याचं मला मुळीच दुःख नाही रे. त्या 5 पांडवातलं कोणीच मेलं नाही याचा मला त्रास होतोय. लोक एवढे वाईट आहे महाराज. तुम्ही एवढे लोक इथं बसलेले, एकाचंही नाव दुर्योधन नसल. कार्य असू शकतं एखाद्याचं, नाव नसल कोणाचंच. दुर्योधन हा माणूस नाहीये. दुर्योधन हे नाव नाहीये. दुर्योधन ही वृत्ती आहे. आपली ती संपत्ती आपलीच, आणि भावाची सुद्धा संपत्ती आपली म्हणणार. त्याला कोण म्हणतात. दुर्योधन म्हणतात महाराज. लक्ष देऊन ऐका. दुर्योधन म्हणतोय अश्वत्थाम्या माझे 100 भाऊ मेले याचं दुःख नाही रे, पण त्या 5 पांडवातलं कोणीच मेलं नाही. अश्वत्थाम्या म्हणला काळजी करू नको, उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाही. आता 5 पांडव म्हणजे काही ग्रामपंचायतचे 5 मेंबर नव्हते महाराज. 5 पांडव होते ना ते. जाको राखे साईया मार न सके कोई, जो जग बैरी होए पर बालन बाका हो. रात्रंदिवस ज्यांचा पाठीराखा जगाचा मालक आहे त्यांना काय करणारे अश्वत्थाम्या. पण ही गोष्ट ज्यावेळी जगाच्या मालकाला कळाली की अश्वत्थाम्या 5 पांडवांचा वध करणारे, विजयाची प्रथम रात्री म्हणून 5 पांडवाला उठवलं. चला आपण समुद्राच्या काठी जाऊन विजयाची प्रथम रात्री साजरी करू. सगळे 5 पांडव उठून गेले, पण 5 पांडवाचे 5 मुलं ऐकत नव्हते. ते तिथंच झोपले. 5 पांडव समजून अश्वत्थाम्याने 5चेही शिर धरापासून वेगळे केले. ते शिर घेऊन दुर्योधनाकडे गेला. हे दुर्योधना, काय 5 पांडव 5 पांडव 5 पांडव म्हणत होता. हे बघ 5चे शिर मी घेऊन आलो. दुर्योधन मनातल्या मनात म्हणू लागला, अरे त्या 5 पांडवाला मारण्यासाठी आम्ही 100 भाऊ रात्रंदिवस प्रयत्न करत होतो. आमच्याकडून काही झालं नाही, तुझ्याकडून काय होणार आहे. अश्वत्थाम्याला माहीत होतं. अश्वत्थाम्या म्हणला, दुर्योधना मला माहीत आहे हा प्रश्न तुझ्या मनात उपस्थित होईल, म्हणून मी त्यांचे शिर घेऊन आलो. शिर ज्यावेळी दुर्योधनासमोर टाकले तर ते 5 पांडवाचे 5 मुलं निघले. दुर्योधन रडायला लागला. अरे वेड्या, मी 5 पांडवाला मारायचं सांगितलं होतं रे. आता तर तू आमच्या वंशाला पाणी पाजायला सुद्धा कोणी सोडलं नाहीये. मला एवढंच सांगायचं इथं बसणाऱ्या मायानो, ज्या मायमाऊलीचे 5 मुलं एका टायमाला मेले असेल, त्या मायमाऊलीची परिस्थिती कशी असेल. भागवतकार वर्णन करतात, माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरा परितप्यमाना. बेस कमी कर. तदा रुदद्वाश्व कलाकुलाक्षी
त्वं सांत्वयन्नास किरीटमाला. रडायला लागली द्रौपदी. काय अपराध असेल माझ्या लेकरांचा? झोपेत असताना त्या नराधमाने माझ्या लेकराला मारलं. द्रौपदीचं ते रडणं पाहून, द्रौपदीचा तो आक्रोश पाहून अर्जुनाला राहावलं नाही. भगवंताला रथ तयार करायला सांगितला. भगवंता रथ तयार कर. आणि रथ तयार करून अश्वत्थाम्याला पकडून आणलं, द्रौपदीच्या समोर उभं केलं. द्रौपदी, झोपेत असताना 5 मुलाला मारलं या नराधमाने, तुझ्या सांग याला काय शिक्षा देऊ? द्रौपदी म्हणली सोडून द्या त्याला. मुच्यतामेश ब्राह्मणो नितराम गुरु. सोडून द्या त्याला. का? तो तुमचा गुरुपुत्र आहे. आणि मुलं मेल्यानंतर काय दुःख हे मला माहिती आहे. याची आई विधवा आहे, मी सद्वा आहे, मी सौभाग्यवती आहे, गौतमी पती देवता. आणि मुलं मेल्यानंतर काय दुःख होतं हे मला कळतंय. याची आई हा त्रास सहन करू शकणार नाही. हे ज्यावेळेस अश्वत्थाम्याने ऐकलं त्यावेळेस अश्वत्थाम्या म्हणतो, अगं तू स्त्री नाहीये, तू संत आहे. कारण की दया करण्याचं काम फक्त संताचंच हृदय करू शकतं, दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून दयानिधी संत ते. ज्ञानोबरायला मुक्ताई सांगतात, ओ ज्ञानदादा, या जगामध्ये त्याला संत म्हणा की दया क्षमा ज्याचे अंगी. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, त्याची दास जसे अपंगित नाही, जसे अपंगित नाही, जसे अपंगित नाही, जसे हरिलो हृदय. एका नंदने गांधले त्याचे मनी जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा. हरी दया करने से पुत्रास तेच दास आणि दासी. तुका मने सांगू किती, तुका मने सांगू किती, तेची भगवंताची मूर्ती. जे कारंजले गांजले त्याची मने जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा. म्हणजे भीमसेन जोशी मेले हे अजून आपल्याला वाटत नाही. वा, बरोबर आहे का नाही? टाळी वाजवा एकदा दोघांसाठी. वा, जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले. तोची सादोळ खावा देव तेथेची जाणावा. ऐका ना दादा, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या ठिकाणी दया आहे, ज्याच्या ठिकाणी क्षमा आहे, त्याला साधू म्हणा. कोणालाही साधू म्हणू नका. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी मायानो, मकर संक्रांतीला साडी घेण्यासाठी जर गेल्या तर एक साडी पसंत करण्यासाठी कमीत कमी तुम्ही 100 साड्या पाहता का नाही माया हो? किती साड्या पाहता? 100 साड्या पाहिल्यानंतर एक साडी पसंत करता. माया हो, एक साडी पसंत करण्यासाठी जर 100 साड्या पाहत असेल तर साधू ठरवत असताना कोणत्याही बोंधू साधूवर विश्वास ठेवू नका. साधू ठरवत असताना तो ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरी बसतो का बघा, तुकोबरायच्या गाथ्यामध्ये त्याचं आचरण आहे का बघा. हे बघा, कीर्तन करतोय म्हणून तो साधू, ही जर तुमची भूमिका असेल तर ही चुकीची आहे. रामायण करतोय, कथा करतोय म्हणून तो साधू, ही जर भूमिका तुमची असेल तर चुकीची आहे. मी तर माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो. तुम्हाला जर जीवनामध्ये असं वाटतच असेल की माझा विश्वासघात होऊ नये, मला पश्चाताप होऊ नये, तर इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसानं माझं एक वाक्य तुम्ही हृदयावर अंडरलाईन करून घ्या. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधू म्हणूच नका गड्यानं. जीवनामध्ये दुःख होणार नाही तुम्हाला. ज्ञानोबराय तुकोबराय जीवनामध्ये तुमचा विश्वासघात करणारच नाहीये. आमच्यासारख्या बोंधूवर ठेवसाल घात झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला ऑनलाईन सांगतोय, बरोबर आहे का नाही? म्हणून संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. एवढं सांगून सुद्धा ज्ञानोबराय ज्यावेळेस ताटी उघडत नाही
मुक्ताईने परत ज्ञानोबरायला सांगितलं अभंगाच्या लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, लोभ अहंतान ये मना, लोभ अहंतान ये मना, जगी विरक्त तोची जाना, जगी विरक्त तोची जाना, लोभ अहंतान ये मना, मना अहंतान ये मना, सर्वात तुम्ही ज्यांना ज्यांना मानता ते पहिल्या शब्दात कट होतात. लोभ ज्याच्या ठिकाणी लोभ आहे त्याला साधू म्हणण्याचं कारणच नाहीये. मी याच्याही पुढे जाऊन सांगू का, ज्याला खिशे नाही त्याला महाराज म्हणा, ज्याला खिशे नाही त्याला. आम्हाला एका कीर्तनकाराला 5-5 यजमान आहे, आम्हाला कसं तुम्ही साधू म्हणता महाराज? ही वस्तुस्थिती आहे ना. ज्याला खिशे नाही त्याला साधू म्हणा. लोभ अहंता नये म्हणा. ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये अहंता नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये ममत्व नाहीये, अशाला साधू म्हणा. जगी विरक्त तोची जाणा, जो जगापासून वेगळा आहे त्याला साधू म्हणा महाराज. खरं सांगू का तुम्हाला, लोभ हा परमार्थासाठी सगळ्यात मोठा घातक व्यक्ती आहे महाराज. लोभ नुसता संप्रदायामध्ये असं नाहीये, प्रत्येक ठिकाणी जेवढे काही भांडणं झालेले लोभ रूपांतरच क्रोधात झालेलं आहे महाराज. माणसाला पहिला लोभ होतो, लोभाचं रूपांतर कामात होतं, आणि काम पूर्ण नाही झालं की माणसाला काय येतो? क्रोध येतो. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, ज्याच्या अंतकरणामध्ये काम नाहीये, जो जगापासून विरक्त आहे, अशाला साधू म्हणा. एक पंडितजी काशीला शिकण्यासाठी गेले. एवढं अध्ययन केलं, बापरे 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 बाप, की अख्ख्या भारतातल्या सगळ्या विद्वानांना हरवलं. लग्न झालेलं होतं, बायको काहीतरी बोलली म्हणून कुठं जाण्यापेक्षा काशीला गेला. 14 वर्षे शिक्षण घेऊन घरी आला. बायकोनं न्यूज पाहिली की माझा नवरा भारतात 1 नंबरचा विद्वान झाला. आनंद झाला. 14 वर्ष झाला मला सोडून गेलाय. नवरा येणार कळल्यानंतर ताट तयार केलं आरतीचं. नवऱ्यानं दारात आला, ताट वळलं, अक्षदा लावल्या, गळ्यामध्ये वरमाला घातली. नवरा आत येणार तर नवऱ्याला एक सांगितलं, मालक काय ग, 14 वर्ष मला सोडून गेले, अध्ययन केलं, खूप चांगले पंडित झाले. मी टीव्हीवर पाहिलं की तुमच्यासारखा ज्ञानी माणूस, तुमच्यासारखा बुद्धिमान माणूस, तुमच्यासारखा चतुर माणूस या जगात दुसरा कोणीच नाही. माझा एक छोटासा प्रश्न आहे. तो माणूस हसू लागला, ग वेडे, भारतातले सगळे विद्वान माझ्या पुढं फिके आहे ग. माझ्यासारखं कीर्तन कोणाला जमत नाही, माझ्यासारखं वादन कोणाला जमत नाही, माझ्यासारखी कथा कोणाला जमत नाही, आणि तू वेड्यासारखं मला काय प्रश्न करणार आहे? पण पत्नी म्हणे, सांगा ना, करू एक छोटासा प्रश्न? बरं चाल, तुझी इच्छा आहे, सांग. पापाचा बाप कोण आहे हो म्हणे. पापाचा बाप कोण म्हणल्यानंतर हा म्हणे, आत्ताच मी 14 वर्षांना आलो, पहिलं चहा कॉफी वगैरे घेऊ, नंतर मी सांगतो तुला. नाही 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 म्हणे, पहिलं पापाचा बाप सांगा तरच घरात या, नाही तर आजचा मुक्काम नदीवर केला तरी चालतो. हे टेन्शनमध्ये जाऊन बसलं. सगळे ग्रंथ काढले, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. अख्खे गाडीभर ग्रंथ पाहिले, पण पापाचा बाप सापडला. अख्ख्या गावावर माणसाचं वजन असतं, पण घरी गेला माणूस म्याव, काहीच जमत नाही महाराज. ही घरचा नियम आहे. जगातलं सगळ्यात बुद्धिमान नेटवर्क जर कोण असेल तर बायको आहे महाराज. तुम्ही किती मोठे विद्वान कीर्तनकार असू द्या, फक्त कीर्तनात बोमा पाडता, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. कीर्तनाच्या गप्पा ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करतं, घरी गेली की बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चॅलेंज. अरे भगवान शंकराची बायको जर भगवान शंकराचं ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची. हे वयाच्या अगोदर जे टक्कल पडलंय ना, याला 100% कारणीभूत वयाचे महाराज. वयाच्या अगोदर जे केस पांढरे झाले ना मामा, याला फक्त त्रासदायक ह्या महिलाचे.
हे विचार करू लागलं, एवढ्या विद्वानावर विजय मिळवला, साध्या छोट्या प्रश्नाचं उत्तर बायकोचं देता आलं नाही. ताण घेऊ लागलं, काय करावं कसं करावं. गंगेवर एक वेश्या स्नान करण्यासाठी आली. हा अभ्यास करताना पाहिलंय, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, फुल टेन्शनमध्ये होता. पापाचा बाप कोण, कोणाला शिवाय दिल्या, कोणाची रेकॉर्डिंग झाली, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. वेश्या विचार करू लागली, याला काय ताण असल. वेश्याने विचारलं, कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरमय्यम सस्य दुःखस्य कारणम. का चिंता तू आहेस मामा, सांग ना काय झालं तुला, बोल की. हा म्हणला, बाई तुझं काम कर, मला त्रास देऊ नकोस. वेश्या म्हणली, अहो सांगा, माणुसकी म्हणून तर सांगा, मी वेश्या जरी असल तरी मी तुम्हाला काहीतरी मदत करू शकते. अगं बाई तुझ्या पाया पडतो, तू तुझं काम कर, मला माझं काम करू दे. वेश्याने विनंती केली, ओ बाबा, अहो सांगून तर बघा. काही नाही ग, भारतातल्या सर्व विद्वानावर विजय मिळवला. आणि घरी गेल्यानंतर बायकोने छोटासा प्रश्न केला, पापाचा बाप कोण. वेश्या हसायला लागली, एवढं छोटं उत्तर मी देते. हा मला बरं झालं बाबा, कमीत कमी संध्याकाळचं जेवण तरी घरी होईल. पण वेश्या हुशार होती, म्हणे बाबा प्रश्नाचं उत्तर देते तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. हा म्हणला, ग वेश्या आहे तू, सर्व गाव तुला नाव ठेवतंय ग, आणि मी जर तुझ्या घरी आलो तर अख्ख्या भारतातला 1 नंबरचा विद्वान आहे मी, लोक मला नाव ठेवतील. बाबा काळजी करू नका, फुकट नका येऊ, 10,000 रुपये देते आणि तुमच्या प्रश्नाचंही उत्तर देते, पण तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. हा म्हणला, कसं करावं, न जाव तर रात्र न दिवस काढावं लागली. मग त्याच्यापेक्षा चला ना थोडं पुढं सरकू. दारात गेला आणि वेश्याला आवाज दिला, ए वेश्या, दारात आलोय मी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. वेश्या म्हणली, बाबा घरात या, 20,000 रुपये देते तुम्हाला. हा म्हणला, तुझ्या जर घरात आलो तर लोक नावं ठेवतील. मग जा म्हणे बाबा. हा म्हणे, जाऊ नाही जमणार नाही, कारण पहिलेही 10 जातील. थोडं पुढं सरकू. आत गेल्यानंतर त्या वेश्येनं सांगितलं, बाबा 50,000 रुपये देते तुम्हाला, फक्त माझ्या हाताने घास खा. तो म्हणला, ग वेश्या आहे ग तू, पवित्र माणूस आहे मी, 14 वर्ष अध्ययन केलं ग, आणि तुझ्या हाताने जर खाल्लं तर पाप लागल. काळजी करू नका, मनात पाप नका आणू, फक्त 1 घास माझ्या हाताने खा. 50,000 रुपये देते, तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देते. हा म्हणला, 50,000ही फुकटची दक्षिणा भेटायला लागली आणि प्रश्नाचं उत्तरही भेटायला लागलं, काय होतं 1 घास खायला. वेश्या आत गेली, एका वाटीमध्ये काहीतरी खायला घेऊन आली. यानं केलं आणि वेश्येनं तोंडात घास घालण्याच्या ऐवजी याच्या 2 थोबडी ठेवून दिल्या. हा खाली पडला. खाली पडल्यानंतर लाल बुंद झाला. तुझ्यासारख्या वेश्याने माझ्या गालात मारावं, तुला कळतं का. असं तसं वाव 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 करू लागला. वेश्या म्हणली, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही का. तो म्हणे, काय. म्हणे, बाबा पापाचा बाप लोभ आहे हो. तो म्हणे, कसं. अहो 10,000साठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या दारात आलात, 20,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या घरात आलात. बाबा 14 वर्ष अध्ययन केलंय तुम्ही, आणि 50,000 रुपयासाठी तुम्ही माझ्यासारख्या वेश्येच्या हातानं खायला तयार झाला. पापाचा बाप कोण आहे. लोभ. आणि हा लोभ ज्याच्या अंतःकरणामध्ये नाहीये त्याला साधू म्हणा. विठोबा रखुमाई जय. रखुमाई विठोबा रखुमाई करा सर्वांनी, पाठीमागचे सुद्धा करा.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधर हर हर बोले नमः शिवाय गंगाधरा शिव गंगाधरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हरि नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय